कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ अमृताजी फडणवीस मॅडम, पालघर, ठाणे आणि आमच्या आदिवासी बांधवांचे भाऊ विवेक भाऊ पंडित, त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित उज्ज्वलजी पगारिया, संपत अय्यर, माझे मित्र शरदजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे या दिव्यस फाउंडेशनच्या ट्रस्टी पल्लवी श्रीवास्तव मॅडम आणि माझे सहकारी. आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात जी आहे ती भूमिपूजनाने करतो आणि आज आपल्या जव्हारमध्ये खास भूमिपूजनासाठी उपस्थित सौ अमृताजी फडणवीस मॅडम यांच्याबद्दल आपण सर्व परिचित आहातच. 100 खाटांचे नर्सिंग होम व महिला सक्षमीकरणासाठी अमृता मॅडमचे योगदान हे आपल्या उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मुंबईपासून आपण अवघ्या 150 किलोमीटरवर आहे, पण या 150 किलोमीटरच्या आजचं त्यांचं येणं हे शहरापासून किती जवळचं अंतर आहे आणि एक दुर्लक्षित आदिवासी भाग म्हणून या पालघर जिल्ह्यातील जव्हारची ओळख आहे. ही ओळख खरं तर 1992च्या कुपोषणामुळे पालघर जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्याला लागलेला जो डाग होता तो जुन्या ठाणे जिल्ह्यालाही डाग लागला होता. त्या काळी प्रशासनाने अत्यंत संवेदनशील अशी परिस्थिती हाताळली आणि जे बालमृत्यू झाले होते त्याचं कारण प्रशासनाने एकदा दोनदा विचार केल्यानंतर जव्हार तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय किंवा जव्हार तालुक्यात उपजिल्ह्याचे विविध कार्यालय इथे स्थापन करून कुपोषणामध्ये काय काय करता येईल ते सर्व प्रयत्न प्रशासनाने केले. आणि त्याच्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने मला तरी जाणू लागली की सरकारचं काम करत राहील, सरकारचं काम करत आहे, पण NGO किंवा नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन कुठली संस्था ही सरकारच्या पलीकडे विचार करू शकते. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण आज आपल्या समोर या भूमिपूजनाने होत आहे. अमृता वहिनींनी आज या जव्हार नगरीत आज त्यांचं आगमन झालंय आणि त्यांच्या पहिल्या आगमनाने भूमिपूजन आज आपण जो सोहळा पार पाडतोय त्या सोहळ्यासाठी उपस्थित आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. आणि पुनश्च अमृता वहिनींनी जव्हारमध्ये जे 100 खाटांचं नर्सिंग होम, त्याच्यानंतर महिला सक्षमीकरण, आणखी अजून काही करता येईल याकडे वहिनींचा नेहमी प्रयत्न राहिलाय. मला नेहमी त्यांच्या चर्चेदरम्यान मला विचारत राहतात का जव्हारमध्ये आपल्याला अजून काय करता येईल जिथे सरकार पोहोचत नाही, आणि जिथे सरकार पोहोचत नाही तिथे आपण पोहोचू शकतो. आपल्याला काही मर्यादा नाही, संस्था म्हणून आपण कुठेही जाऊ शकतो. आणि जेव्हा जेव्हा मी त्यांना सांगतो तेव्हा वहिनी कधीही आजपर्यंत मला म्हटल्या नाही की आपण हे करू नये. जेव्हा मी त्यांच्याकडनं काही मागितलं त्यावेळेस वहिनींकडनं नेहमी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आणि या 100 बेड नर्सिंग होमच्या उद्घाटना प्रसंगी दिव्यज व त्यांची पूर्ण टीम या जव्हारमध्ये आली आणि 2 दिवसापासून ते काम करतायत, त्यांचा सुद्धा आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.